मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। काळं मटण इतकं छान सगळ्यांना आवडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण आज चिकनची रेसिपी करणार आहोत। एक आहे चिकन बिर्याणी आणि त्याच्यासोबतच आपण एक चिकनचा स्टार्टरचा प्रकार करणार आहोत, पुदिना आणि दही असं वापरून। तर सगळ्यात प्रथम आपण आधी दही घेतलं आहे मी आणि खूप वेळेला मॅरिनेशन करून ठेवायची गरज नाही। जर आपल्याला वेळ नसेल तर आपण याचा पटकन बनवू शकतो। याच्यामध्ये आपण एक 2-3 चमचे पुदिना, कोथिंबीर आणि मिरच्या काही घेतल्यात, त्याची पेस्ट बनवलेली आहे। त्यातच आपण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत। थोडीशी पाव चमचा हळद घालते, चवीनुसार थोडंसं मीठ, बारका चमचा घेतल्या अर्धा। नंतर ही आहे धणा जिरा पावडर आहे, अर्धा चमचा, आणि अगदी पाव चमचा आपण लाल काश्मीरी मिरची पावडर वापरते। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे। आणि याच्यात आपण आता चिकन मॅरिनेशन करून घेणार आहोत। वेळ असेल तर करून ठेवलं तरी चालेल, नसेल वेळ तर लगेचच केलं तरी पण चालेल। हे चिकन आपण याच्यात घालतोय, किती पटकन झालेली कृती आहे बघा। आणि अतिशय मस्त असा स्टार्टरचा प्रकार आहे हा। आता हे सर्व मी ढवळून असं थोडा वेळ जरा बाजूला ठेवते आणि आपण आता बिर्याणीसाठी तांदूळ आणि करायचं आहे, त्याची तयारी करून घेऊया। तोपर्यंत थोडा वेळ हे मॅरिनेट एकदम होईल व्यवस्थित। आपण पुदिना आणि मीठचं जे चिकन आहे एका कढईमध्ये थोडंसं तेल घातलंय आणि फक्त नुसतं त्याच्यात आता हे शिजवून घ्यायचं आपल्याला, एकदम सुकं करायचंय आणि पाण्याचा वापर करायचा नाही, कारण दह्याला पण पाणी सुटणार, त्याच्यावर व्यवस्थित होईल ते। दुसऱ्या बाजूला आपण बिर्याणीची पण तयारी करायला घेऊया। भात एका बाजूला शिजत ठेवलेलाच आहे, त्याच्यावर झाकण ठेवूया आणि मंद गॅसवर हळूहळू शिजत राहू दे। दुसऱ्या बाजूला आपण अजून एक कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी चिकन करून घेणार आहे। आपण बिर्याणीसाठी जो भात बनवणार आहोत त्याच्यासाठी मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण काही खडे मसाले घातलेले आहेत, मीठ घातलंय, तेल घातलंय आणि आता हे ओव्हनला मी भात बनवून घेणार आहे। आपण मॅरिनेशनसाठी एक 4 चमचे दही घेऊया, अर्धा किलोला एवढं पुरेल। आणि जवळजवळ 1 कप झाला। धणा जिरा पावडर आहे, धणा जिरा आपलं आलं लसूण पेस्ट आहे, हा बरिस्ता आहे। पण 4 चमचे दही घेतलंय, त्यात बरिस्ता घेतलाय आपण आणि आलं लसणाची पेस्ट घेतली आहे। काही मसाले आपण याच्यात ॲड करूया। 1 चमचा धणा जिरा पावडर आहे, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आहे आणि हा आपल्याकडे बिर्याणी मसाला आहे, तो आपण छोटे 2 चमचे घालणार आहोत। थोडासा पाव चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत आणि आताच आपण 2 चमचे आपण मीठ घालणार आहोत, मीठ छान लागलं पाहिजे। तर हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि मग ह्या चिकन आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। मॅरिनेशनला वेळ असेल तर जास्त करून ठेवलं, म्हणजे आदल्या दिवशी वगैरे करून ठेवलं तरी चालेल, आणि अचानक जर करायचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही। आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन याच्यात घालतोय आणि मोठे मोठे तुकडे ठेवलेले आहेत। छान व्यवस्थित लावून घेऊया त्याला। आता हे आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देऊया। 2 मोठी पळी आपण तेल घातलंय, तेल छान तापलं, एक तमालपत्राचं पान घालूया आपण। बाकी मसाले आपण घातलेलेच आहेत। 2 चमचा ही आपण आलं आणि लसणाची पेस्ट घालतोय। मी मुद्दामून मॅरिनेशन करताना घातली नाही, कारण त्याचा एक खमंगपणा मस्त येतो, म्हणून ही तेलावर आपण छान परतून घेतली। मस्त खमंग असा वास येतो एकदम। आणि त्यात आपण हे मॅरिनेशन केलेलं चिकन घालणार आहोत।
आता याला पण आपण छान अगदी वाफेवर शिजवून घ्यायचंय मस्त. पाण्याचा वापर करायचा नाही, कारण पाण्यामुळे काय होतं, जी आपण कुठली बनवत असतो आपण काही पदार्थ, त्याची चव खूप बिघडते एकदम. जे पाणी घालून आपण ते शिजवत राहिलो तर नक्की चवीत फरक पडतो. तर आपण याच्यावर पण आता झाकण ठेवून देणार आहोत. आपलं चिकन मस्त झालेलं आहे, खूप सुंदर रंग दिसतोय बघा. आणि इतकं घट्ट ठेवायचं कारण त्याचा रस भातामध्ये पण छान उतरला पाहिजे. तर आपण लेयर्स द्यायला सुरुवात करूया. एका बाजूला आपला भात पण तयार आहे. आता आपण जो टोप ठेवणार आहोत तो खाली लागू नये म्हणून आपण एक तवा ठेवतोय. अगदी जुनी पद्धत आहे ही. एक मोठा टोप घेतलाय म्हणजे व्यवस्थित त्याच्यावर पसरलं जाईल छान. सगळ्यात प्रथम आपण टोपात थोडं चिकन घालून घेऊया. त्यानंतर आपण हा भात घालूया त्याच्यात. भात बघाल तुम्ही अतिशय सुटसुटीत झालाय आणि शक्यतो बासमती तांदूळच वापरायचा. छान पसरवून असं घ्यायचं आणि जो आपण बरिस्ता बनवलाय तो पण याच्यावर आपण स्प्रेड करूया. थोडा पुदिना आहे. पुन्हा आपल्याला चिकन घालायचं याच्यावर. तांदूळ आणि जे चिकन असतं ते समप्रमाणात घ्यायचं. अर्धा किलो तांदूळ असेल तर अर्धा किलो चिकन घ्यायचं आणि अर्धा किलो कांदे लागतात ह्याला, बरिस्ता जो आपण बनवतो. आता हे शेवटचा आपला थर आहे. याच्यावर पुन्हा एकदा आपण उरलेला हा बरिस्ता टाकूया आणि पुदिन्याची काही पानं. अतिशय सुंदर दिसतोय. आणि हे जे आहे सर्व मिश्रण पण याच्यावर आता पसरवून टाकूया. सगळ्यात शेवटी आपण हे केशरचं दूध घालूया याच्यावर मस्त. अगदी शाही बिर्याणी आपली झालेली आहे मस्तपैकी. चिकन बिर्याणी ती पण. आणि ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आपण काही दम बिर्याणी करत नाही तर पीठ वगैरे लावणार नाहीये मी, नुसतं झाकण ठेवते मी. आणि छान वाफ आली की व्यवस्थित सगळं एकत्र होऊन जाईल.
आपण एक 15 मिनिटांनी झाकण काढून बघूया. बघाल तुम्ही अतिशय मस्त बिर्याणी झालेली आहे. चिकन बिर्याणी आपली झालेली आहे मस्तपैकी एकदम, आणि पटकन झाली, अर्धा तासच लागला फक्त. त्याच्यासोबतच आपण स्टार्टरचा प्रकार केलेला आहे. त्यातलं चिकन म्हणजे थोडंसं बोनलेस चिकन घेऊन आपण मेन म्हणजे पुदिना आणि दह्याचं त्यापासून आपण स्टार्टर बनवलेलं आहे. आणि कांदा आहे, बीट आहे. अजून काय हवंय तर रविवारचा आमचा बेत मस्त झालेला आहे. आणि नक्की रेसिपी करून बघा, आणि खूप मस्त आणि सोपी आहे एकदम. तर नक्की रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.